उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी दापोलीमध्ये सुडाचं राजकारण केलं होतं हे मी कदापि विसरलेलो नाही, असं मत या मतदारसंघाचे आमदार तथा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केलंय। दापोली नगरपालिकेची इतक्या वर्षाची जी इच्छा होती ती आता कुठेतरी पूर्ण होत आहे। नक्कीच मागच्या नगरपंचायतच्या निवडणुकांमध्ये उद्धवजींनी आणि आदित्यजींनी जो दापोली तालुक्यावरच्या शिवसैनिकांवरती अन्याय केला होता, फक्त सुडाच्या राजकारणापोटी रामदासभाई राजकारणातून संपले पाहिजे, तसं योगेश कदम पण संपला पाहिजे या हेतूने सगळी यंत्रणा निवडणुकीची की ज्या उमेदवाराला मी पराभूत केलं होतं त्या राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारासाठी यंत्रणा दिली, एबी फॉर्मचे अधिकार देखील त्यांना दिले। माजी आमदार सूर्यकांत दळवी त्यावेळेस काही महायुतीमध्ये नव्हते, त्यांनी पक्षामध्ये असून देखील पक्षविरोधी काम करताना केलेलं असताना देखील सगळे एबी फॉर्म हे त्यांच्या हातात दिले गेले आणि जे शिवसैनिक नव्हते अशा लोकांना त्यावर तिकीट दिल्या गेल्या। एकंदरीत ज्यावेळेला त्या निवडणुका झाल्या त्यावेळेला सत्ता स्थापना झाली, ती काय शिवसेनेची सत्ता शिवसेनेचे नगराध्यक्ष बसले असं आजही म्हणता येणार नाही, कारण शेवटी विचाराने कोणी शिवसैनिक नव्हते। एकंदरीत आज वर्षानंतर दापोली नगरपंचायतीमधील 5 नगरसेवकांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे आणि आज आमची संख्या ही नक्कीच 8 पर्यंत पोहोचलेली आहे। महायुतीची संख्या ही 9 पर्यंत पोहोचलेली आहे आणि अशा वेळेस नक्कीच भविष्यामध्ये म्हणजे लवकरच दापोली नगरपंचायतीवरती महायुतीचा भगवा आणि नगराध्यक्ष हे महायुतीचे होतील, शिवसेनेचे होतील किंबहुना। आणि शेवटी आम्हाला विकास कामे जास्त महत्त्वाची आहे। आज नगरसेवकांनी प्रवेश करत असताना विकास कामांच्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत, त्या विकास कामांच्या अपेक्षा व्यक्त करत असताना नक्कीच नागरिकांना देखील न्याय मिळणार आहे। आज दापोली नगरपंचायतीमध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, जसं दापोलीची नळपाणी योजना अनेक वर्ष रखडलेली आहे, आज त्याकडे देखील आम्ही लक्ष देऊ आणि पुढील काही महिन्यांमध्येच हा प्रश्न मार्गी कसा लागेल यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे। शासन स्तरावरती जो काही निधी आणायचा आहे तो निधी आपण आणू, परंतु आता मात्र दापोली नगरपंचायतचा विकास ग्रामीण भागाप्रमाणेच 4 पटीने जास्त होईल। छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत असल्यानं त्यांच्यावर टीका कदापि खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा राज्यमंत्री योगेश कदम यांनी दापोली येथे पत्रकारांशी बोलताना दिलाय। आक्षेपार्ह मजकूर जो आहे तो विकिपीडियावर प्रसिद्ध करण्यात आला होता आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला। 24 तास आवाज उचलला आणि पत्रांनी चौकशीच्या आदेश दिले आणि तो मजकूर हटवण्याचे आदेश दिले। काय सांगायला सगळ्या महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांसारखेच आमच्यासाठी दैवत आहे आणि आमच्या कोणी चुकीचे शब्द उद्गारत असेल तर मात्र आज मी जरी मंत्री असलो तरी शिवसैनिक म्हणून सांगतोय त्या व्यक्तीला मात्र धडा शिकवला जाईल आणि महाराजांच्या बाबतीमध्ये कुठलेही वक्तव्य, कुठलेही चुकीचे वक्तव्य हे आम्ही सहन करणार नाही। आज गृहराज्यमंत्री म्हणून देखील नक्कीच या बाबतीतली सगळी चौकशीचा मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेलेच आहे, मजकूर तर काढला गेलेलाच आहे, परंतु अशी कृत्य करण्याची हिंमत भविष्यामध्ये होणार नाही याची दक्षता देखील महाराष्ट्र सरकार लवकरच वाळूबाबत नवीन धोरण जाहीर करेल असं आश्वासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं आहे। बांधकामात थांबलेल्या शासकीय बांधकामांना पण फटका बसतोय, तोडगा निघणार आहे का? नाही, महाराष्ट्रामध्ये लवकरच नवीन वाळूचं धोरण येत आहे। महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळे साहेब आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून वाळूच्या बाबतीमध्ये एक नवीन धोरण तयार केलेलं आहे, ते लवकरच अंमलामध्ये येईल आणि त्याच्यामध्ये अतिशय चांगली सुसूत्रता ही वाळूच्या धोरणाची आपण नवीन आखतोय, जेणेकरून हा त्रास आहे तो नक्कीच आम्हाला त्याची जाणीव आहे। पण हा तात्पुरता एक थोडे दिवस अजून कळ काढा, काही दिवसांनी नक्कीच आपल्याला जेव्हा नवीन वाळूचं धोरण मिळेल, प्राप्त होईल, त्यावेळेला घर बांधकाम करणाऱ्या व्यक्तीला किंवा गावामध्ये कुठलं शासकीय काम असेल किंवा लहानसण कामं करण्याला देखील कुठला त्रास होणार नाही आणि वाळूचे जे दर हे माफियांच्या हातामध्ये जातात ते ह्यापुढे भविष्यामध्ये होणार नाही याची मी काळजी घेतो। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।